हा आदर्श का उभा करायचा आमच्या नव्या पिढी पुढे? आम्हाला याच्यात एखादा भगतसिंग, एखादा राजगुरू, एखादा सुखदेव, एखादा बाबू बेनू ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. भगतसिंगांचे वडील मागे लागले, लग्न कर, लग्नाच्या वयाचा झाला आता. भगतसिंग म्हटले माझं कसलं लगीन, माझं लग्न माझ्या देशाची कधीच लागलंय, माझं कसलं लगीन, ज्याचा देश पारतंत्र्यात आहे त्याला लग्न करायला सांगताय तरी कसं तुम्ही? माझ्या देशातल्या पायातली पिढी आधी मला मोकळी करू द्या, मग माझ्या हातात बेडी घाला. काय विचार आहे? फासावर पेटलेल्या सुखदेवांना विचारलं मरण्यापूर्वी तुमची अंतिम इच्छा काय? सुखदेव म्हटले इंग्रजांनी भारत सोडून जावं, दुसरं ध्येयच नाहीये काही. फासावर जायच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सकाळी भगतसिंग व्यायाम करत होते. फासावर जायचे काही तासात आणि सकाळी भगतसिंग व्यायाम करताय. जेलरने विचारलं आता व्यायामाचा काय उपयोग? भगतसिंग म्हटले हा व्यायाम महत्वाचा आहे, कारण तोच मला तुमच्या विरोधात लढण्याची शक्ती देईल. शेवटच्या दिवशी सुद्धा ज्यांनी स्वतःचा व्यायाम सोडला नव्हता ते भगतसिंग होते. कुठून माणसं तयार झाली अशी? आमच्या साताऱ्याचे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीत नाना पाटलांचा निरोप रात्रीच्या 12-12:30 वाजता गावात शिरली. इंग्रजांना जाणीव झाली, माहिती कळाली. इंग्रज पोलीस त्या क्रांतिकारकाच्या मागे लागले. रात्रीचा काळ तो स्वतःच्या गावात पडतोय. इंग्रज पोलिसांच्या बॅटरीचा झोप आणि शिट्टीचा आवाज त्याच्यावर पडतोय. पळता पाहता तो स्वतःच्या घराच्या गल्लीत आला. इंग्रज पाठीमागच होते, पण इंग्रजांना हुंका दिला. तो स्वतःच्या घराच्या भिंतीवर चढला. तेवढ्या शिट्टीचा आवाज आला आणि त्यानं क्षणाचा विचार न करता खोलीत उडी घेतली. उडी आत पडली, पण जिथं उडी पडली तिथं पायाला काहीतरी मांस लिबलिबीत लागलं. ते काय ते बघायला वेळ नव्हता. अंधार गुडुंग झाला होता. काही वेळेनंतर शिट्टीचा आवाज बंद झाला, बॅटरीचा जो बाजूला झाला, सुरक्षितेची जाणीव झाली आणि मग तो अंधारातनं बाहेर आला. पण डोक्यात एकच होतं की मगाची भिंतीवरनं उडी घेतली, उडी जिथं पडली तिथं पायाला काहीतरी मांस लिबलिबीत लागलं. ते काय ते बघायला तो पुढे झाला, हातातली आगपेटी शिलगावली आणि क्षणात तिथं कोसळून पडला. जिथं त्याचा पाय पडला होता तिथं त्याची तानी पोर झोपली होती आणि त्याचा पाय त्या पोरीच्या गळ्यावर पडला होता. पोरीला हो की चू करायला वाव नव्हता, जागेवर संपली होती. बायकोनं बघितल्या रडायला लागली. चुप, रडायचं नाही. अभिमान बाळग. तुझी पोर देशासाठी मेली, तुझी पोर जातीसाठी मेली. रडायचं नाही. आपल्या बायकोच्या कंठातनं हुंडका येऊ दिला नाही. त्याने स्वतःची तानी पोर स्वतःच्या पायाखाली मेली, तरी देशाबद्दलचा अभिमान त्याच्या उरात तसाच होता आणि ती हुतात्मी झाली असं तो बायकोला सांगत होता. अशी कित्येक क्रांतिकारक आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहे की ज्यांच्या जगण्यावर हे तुमचं आमचं राष्ट्र उभा आहे.